नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. ANM आणि GNM दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मधुमेह. मग तो प्रायमरीमधला असो किंवा मेडिकल सर्जिकल नर्सिंगमधला असो किंवा कोणताही सब्जेक्टचा असो, आपली डिसीज कंडिशन जी आहे ती चेंज होणार आहे का नाही, आपल्याला फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. मधुमेहामध्ये होतं काय नेमकं हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि क्वेश्चन काय येतो तो क्वेश्चन सेम असतो प्रत्येक कोण, मग ANM असो किंवा GNM असो. तर आपल्याला तो चांगल्या प्रकारे बघायचा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणी स्किप करायचा नाही. फक्त दिवसातून 5-10 मिनटं जरी तुम्ही व्यवस्थित चांगले व्हिडिओ बघितले तर तुमचं काहीतरी फायदा होईलच. तर याच्यामध्ये बघा, डेफिनेशन बघू आपण. जेव्हा शरीरातील स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरात तयार झालेले इन्सुलिनचे प्रमाण प्रभावीपणे वापर करू शकत नाही, तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि याच वैद्यकीय स्थितीला आपण मधुमेह असे म्हणतो. तर मधुमेहाची डेफिनेशन याच्यापेक्षा सोपी तर तुम्हाला कोणी देणार नाही, तरीसुद्धा व्यवस्थितमध्ये मी माझ्या नोट्स काढलेल्या मी तुम्हाला त्या प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते आहे. तर सर्वांनी मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायचा आहे. आता ही डेफिनेशन फक्त तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला तर लगेच पाठ होणार आहे. तर याच्यामध्ये बघा कन्सेप्ट काय आहे, त्याच्या खाली हायलाईट केलेली ती बघा. स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही. पहिलं म्हणजे आपल्या शरीरामध्ये चुकी असते, आपल्या शरीरात जिथं जे प्रोड्यूस व्हायला पाहिजे इन्सुलिन ते होतं का नाही. किंवा दुसरी पद्धत काय आहे, तर शरीर तयार झालेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही. म्हणजे झाले इन्सुलिन तयार होतं परंतु आपण वापर करत नाही. म्हणजे आपल्याकडे डोकं आहे पण आपण त्याचा यूज करतोय का नाही. आपण काय बघतोय, रील्स बघायचे का नाही, आपल्याला स्टडी मटेरियल बघायचं आहे, पेपर जवळ येत आहे, आपल्याला समजलं पाहिजे, त्या पद्धतीने लक्षात ठेवा. तर काय, जेव्हा आपल्या शरीरातील स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही, म्हणजे ते तयारच करत नाही, ते काम करत नाही, मग काम करायला फळ भेटणार आहे का नाही, मग हे काम करत नाही किंवा काम करून सुद्धा ते पैसे व्यवस्थित ठिकाणी यूज करता का नाही, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरातील स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा ते इन्सुलिन तयार करते परंतु त्याचा प्रभावीपणे वापर करणार आहे का नाही, तेव्हा त्या रक्तातील साखरेचे प्रमाण, मग त्यामुळे काय होतं, इन्सुलिनचं व्यवस्थित प्रोडक्शन किंवा यूज झाला नाही, त्यामुळे काय होणार आहे, आपल्या शरीरातील जी साखर आहे ती वाढणार आहे. इन्सुलिन काय करतं, आपल्या साखरेला ब्रेकडाऊन करतं. तर मग आपल्या इन्सुलिन प्रोड्यूस झालं नाही किंवा इन्सुलिन व्यवस्थित काम केलं नाही तर ते काय होणार आहे, आपल्या रक्तातली रक्तातील काय होणार आहे, साखर वाढणार आहे. मग शुगर वाढली आपली, मग शुगर वाढल्यानंतर आपलं काय म्हणतो, बाबा मधुमेह झाला किंवा डायबिटीज झाली पेशंटला. तर ही झाली आपली डेफिनेशन. याच्यापेक्षा सोपी डेफिनेशन मला तरी वाटतं तुम्हाला कोणी देणार नाही. तर डेफिनेशन पाठ झाली. कोणाला परत जरा ऐकायचं असेल तर व्हिडिओ मागं रिव्हर्स घ्या, व्हिडिओ बघा, परत तुमच्या पाठ होऊन जाईल. याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने मी तर नाही सांगू शकत. आता डेफिनेशन पाठ झाली असेल, एकदा परत व्हिडिओ पॉज करा, रिव्हिजन मारा. आता मधुमेहाचे प्रकार कोणकोणते आहे त्याची चिन्ह लक्षणे. आता तुम्ही म्हणसाल हा GNMचा सब्जेक्ट आहे किंवा हा GNMचा टॉपिक आहे का ANMचा आहे, तुम्ही सांगा. आता मधुमेह हा आजार आहे, GNMचा असो ANMचा असो किंवा एखादा मेडिसिन कोणत्या पण याचा घ्या, डॉक्टरचा असो, त्याच्यामध्ये काय असणार आहे, कन्सेप्ट त्याचा असणार आहे. आजारामध्ये जे सायन्स सिम्पटम्स दिसणार ते सेम असणार आहे. त्यामुळे असा विचार करायचा नाही, फक्त मधुमेह हा लक्षात ठेवायचा आणि याची कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. याचे प्रकार पडतात 2. त्याच्यामध्ये एक लहान मुलांतील आढळणारा असतो आणि एक प्रौढांमध्ये आढळणारा असतो. तर त्याच्यामध्ये टाईप 1 असतो, टाईप 2. पहिला जो आहे ते टाईप 1 आहे, सेकंड जो आहे तो टाईप 2 आहे प्रौढांमधला. तर टाईप 1 मध्ये आपण बघा, लहान वयात आढळणारा मधुमेह, यालाच आपण काय म्हणतो, टाईप 1 डायबिटीज. तर याच्यामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही, म्हणजे आपल्या शरीरामध्ये तयार होतं की इन्सुलिन नाही. आपल्या डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही. तर हा आजार लहान वयोगटातील मुलांना झालेला आढळतो. कोणाला होतो, हा लहान वयातील, त्याचं नाव पण आहे लहान वयातील आढळणारा मधुमेह. तर यालाच आपण इन्सुलिनची गरज असणारा मधुमेह असे म्हणतो. याला काय असतं, इन्सुलिन. आता इन्सुलिन तयार होत नाही म्हणलं आपल्याला इन्सुलिन गरज पडणारच आहे, हे ऑब्वियस आहे. त्याच्यानंतर बघा चिन्ह लक्षणे. चिन्ह लक्षणामध्ये काय सांगतो आपण, भूक लागते, तहान लागते म्हणजे जास्त प्रमाणात लागते, लघवीचे जास्त जाणे, वजन कमी होणे, थकवा येणे, ग्लानी येणे आणि काय होतं अजून, ही लक्षणे फारच तीव्र प्रमाणात दिसतात. याच्यामध्ये जास्त तीव्र सायन्स सिम्पटम दिसतात. त्याच्यानंतर बघा, लघवीत साखर किंवा ॲसिटोन बॉडीज आढळतात. डायबेटिक कोमामध्ये जाऊ शकतं कारण त्याच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही ना, त्यामुळे. आता त्याच्यामध्ये सोपी पद्धत पाठ करायला 3P म्हणजे पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया. त्याच्यामध्ये ताण जास्त लागणे, भूक जास्त लागणे आणि लघवी जास्त होणे. पॉलियुरिया म्हणजे लघवी जास्त होते, पॉलिडिप्सिया म्हणजे तहान लागते आणि पॉलिफेजिया म्हणजे भूक लागते आणि अॅनॉरेक्सिया म्हणजेच ती कमेंट करा तुम्ही. त्याच्यानंतर प्रौढांमध्ये आढळणारा मधुमेह म्हणजे टाईप 2 डायबिटीज. तर टाईप 2 मध्ये काय असतं,
याच्यामध्ये आपला तयार होतं इन्सुलिन, स्वादुपिंड आपल्या शरीरात तयार होतं, हे इन्सुलिन आपल्या शरीरात तयार होतं, परंतु त्याचा प्रभावीपणे उपचार होतो वापर होतो का नाही. तर याला म्हणतो आपण टाईप 2 डायबिटीज. यालाच आपण गोळ्यांची गरज असणारा मधुमेह किंवा डायबिटीज मेलाइटस टाईप 2 असेही म्हणतो. तर गोळ्यांची गरज असते याच्यामध्ये. पहिल्या याच्यामध्ये कशाची गरज होते, इन्सुलिनच्या इंजेक्शनची. हिच्यामध्ये गोळ्याची गरज आहे. यामध्ये शरीर संपूर्ण इन्सुलिन योग्य वापर करू शकत नाही, म्हणजे थोड्या प्रमाणात करू शकतं बाबा, जास्त प्रमाणात करू शकतं का नाही, म्हणजे भरपूर संपूर्ण इन्सुलिन यूज करतो ते नाही, थोड्याच प्रमाणात वापर करतो त्याचा. मग त्यामुळे काय होतं, पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. म्हणजे ते काऊन का इन्सुलिन कधी कधी पुरेसे तयार होत नाही किंवा ते यूज करत नाही, अशा दोन्ही कारणे असू शकतात. हा वयस्कर लोकांमध्ये आढळतो. याच्यामध्ये चिन्ह लक्षणे ते सेम आहे, फक्त थोडं सौम्य प्रकारचे असतात. याच्यामध्ये काय होतं, अति सौम्य असल्यात मूत्रामध्ये फक्त साखर आढळते, आणि तीव्र जर असेल तर भरपूर लघवी होते, भरपूर तहान लागते, भरपूर भूक लागते, भरपूर घाम येतो, हातापायांच्या बोटांना मुंग्या येतात, वजन कमी होते, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, मूत्रात साखर आढळते, आणि जननेंद्रियावर खाज येते, पायांना झालेल्या जखमा त्या लवकर भरून येत नाही, पायांना भयंकर दुखतात, आणि कोमामध्ये जाऊ शकते. साईन सिम्पटम शक्यतो सोपे पण आहे आणि सारखे पण आहे. त्याच्यानंतर मधुमेहाची वैद्यकीय परिचर्या व्यवस्थापन. तर याच्यामध्ये वैद्यकीय आणि शुश्रूषा म्हणजे दोन्ही पण आहे, मेडिकल मॅनेजमेंट आणि नर्सिंग मॅनेजमेंट ही दोन्ही पण आहे. तर याच्यामध्ये वैद्यकीय व्यवस्थापनाचे मुख्य उद्देश म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य मर्यादित आणणे. म्हणजे आपल्याला मधुमेहाचं मॅनेजमेंट करताना उद्देश काय आहे, रक्तातील साखरेचे प्रमाण नॉर्मल आणणं. त्याच्यामध्ये येतं औषधोपचार. औषधोपचारमध्ये टाईप 1 इन्सुलिन देतो आपण. टाईप 1 मधुमेहासाठी हे अनिवार्य आहे. म्हणजे आपण जे बघितलं लहान मुलांमध्ये, त्याच्यामध्ये सांगितलेलं काय होतं, इन्सुलिन तयार होतं का नाही. त्यामुळे मग ते काय होणार आहे, त्याच्यामध्ये इन्सुलिनची गरज पडणार आहे ना आपल्याला. मग कशा तर देणार आहे आपण, इन्सुलिन इंजेक्शन देणार आहे. तर मधुमेहासाठी हे अनिवार्य आहे. आणि टाईप 2मध्ये जेव्हा गोळ्यांनी साखरेवर नियंत्रण होत नाही, टाईप 2मध्ये पण देतात इन्सुलिनचं इंजेक्शन. जेव्हा गोळ्यांनी कंट्रोल होत नाही तेव्हा हे इन्सुलिनचं इंजेक्शन आपण देतो. त्याच्यानंतर येतो ओरल हायपोग्लायसिमिया. तर याच्यामध्ये बघा, तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या. तर तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या कोण देतो आपण मधुमेहाच्या पेशंटला, तर मेटाफॉर्मिन देतो, आणि काय ग्लिमेपिराइड. तर याच्यामध्ये ग्लायकोमेट एक देतो आपण. मेटाफॉर्मिन आणि ग्लायकोमेट ह्या दोन गोळ्या देतो असतो. त्याच्यानंतर आहार नियंत्रण. आहारामध्ये कमी कर्बोदके खायचे, त्यानंतर फायबरयुक्त आहार जास्त खायचा आहे, हे झाला आहार. त्याच्यानंतर व्यायाम बघा, नियमित चालणे किंवा व्यायाम केल्याने शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. त्यानंतर मॉनिटरिंग करायची आहे, HbA1c टेस्ट करायची आहे, ज्याने रक्तातील साखरेचे प्रमाण आपल्याला समजून जाते. आणि BSL पण घेतो आपण पेशंट ॲडमिट असेल तर. त्याच्यानंतर एक बघा नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये आपण बघू शकता, रुग्णाची काळजी घेताना परिचारिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यामध्ये खालील बाबींचा समावेश असावा. याच्यामध्ये आपले पहिलं लिहायचं असेसमेंटमध्ये आपल्याला त्याचं सर्व चिन्ह लक्षणे बघायची. त्याच्यामध्ये रुग्णातील साखरेची पातळी किती, BSL तपासायची, BSL जो किती आहे काय आहे. त्याच्यानंतर तिचे 3Pचे लक्षणं बघायचे, म्हणजे पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया, हे तिन्ही बघायचे. त्याच्यानंतर रुग्णाच्या जखमांची किंवा त्वचेची काळजी किंवा पायाची शक्यतो काळजी घ्यायची. जिथं जखम झालेली ती जखम भरत नाही. जे मधुमेह पेशंट असते त्यांना बघा तुम्ही, जखम झालेली भरत नाही, त्यामुळे त्यांना जखम होणेच टाळायचं असतं आपल्याला. आणि पेपरला येतं ANMला पायाची काळजी, डायबेटिक म्हणजे मधुमेहाच्या रुग्णाची पायाची काळजी 5 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, पायाची काळजी का घ्यायची, कशी घ्यायची ते पण आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर तर मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये औषध प्रशासन. त्याच्यामध्ये काय करतो आपण, इन्सुलिन किंवा गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देणे. जे इन्सुलिनचं इंजेक्शन असतं ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंच द्यावं लागतं. आपल्याला जरी येत असलं तरी पण डॉक्टरांची एकदा ऑर्डरमध्ये बघून किंवा त्यांच्या सल्ल्याने द्यायचं असतं. इन्सुलिन टोचण्याची जागा वारंवार बदलावी, जेणेकरून तिथे गाठ किंवा काहीतरी इन्फेक्शन वगैरे किंवा जखम होणार नाही याची काळजी घ्यायची असते. इन्सुलिनचं ते एकाच ठिकाणी द्यायचं का नाही, वेगवेगळी जागा बदलायची. आपण सबक्युटानस देतो त्याला, तर कुठं पण दिलं तर काही नाही. कधी कधी पायात आपण मांडीत दिलं तरी चालतं, कधी दंडात देतात, कधी पोटात पण देतात. रुग्णाला वेळेवर संतुलित आहार मिळेल याची खात्री करावी, कारण त्याला भूक जास्त लागते ना, त्यामुळे त्याला वेळेवर आहार द्यायचा आहे. साखरयुक्त आहार टाळा, वेळेच्या वेळी आहार द्यावा, म्हणजे एकदम योग्य वेळेत त्याला आहार द्यायचा आहे. त्यानंतर आरोग्य शिक्षण बघा. तर आरोग्य शिक्षणामध्ये पहिला पॉईंट काय घेतलेला आहे आपण, पायाची काळजी, म्हणजे पाय किती इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही समजलं असेल त्याच्यामध्ये. त्यानंतर हायपोग्लायसिमिया म्हणजे साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्यास, तर याच्यामध्ये अनकॉन्शियस होतो पेशंट, त्यामुळे त्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी होऊ द्यायचे का नाही. त्याच्यानंतर इन्सुलिन घेण्याचे तंत्र शिकवायचे. तर आता काही पेशंट
स्वतः इन्सुलिन घेतात, काही त्याच्या नातेवाईकांना शिकून द्यायचं आपल्याला हे तंत्र. त्यानंतर वैयक्तिक स्वच्छता ठेवायची. त्याच्यानंतर नियमित तपासणी करायची आपल्याला आपल्या शुगर लेवलची. त्याच्यानं विपरीत परिणाम काय काय होऊ शकतात ते तुम्ही बघू शकता. क्रॉनिक कॉम्प्लिकेशनमध्ये हृदयविकार होतो, मूत्रपिंडाचे विकार होतात. हे वाचून घ्या तुम्ही. आता एवढं एक्सप्लेन करायला आता भरपूर वेळ गेला. जर परत नाही का 12 किंवा 15 मिनिटाचा व्हिडिओ झाला का तुम्ही स्किप करून टाकता किंवा बघतच नाही काही मुलं. तर इतका मोठा व्हिडिओ बाबा कोण बघणार आहे? एका विषयात म्हणजे एका डिसीज कंडिशनसाठी आपण एवढा वेळ काय वाया घालायचा? रील्स बघायला बसले तर तुम्ही 2 घंटे उठणार नाही, परंतु अभ्यासाचं तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे थोडा छोटाच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. मूत्रपिंडाचे विकार, डोळ्यांचे विकार, मज्जासंस्थेचे विकार, पायाच्या समस्या हे झाले. त्याच्यानंतर त्वचेचे विकार पण होतात आणि याच्यामध्ये ते झाले आपले क्रॉनिक आणि हे झाले ॲक्यूट ॲक्यूट कॉम्प्लिकेशनमध्ये हायपोग्लायसिमिया आणि DKA डायबेटिक किटोॲसिडोसिस. तर हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणता येईल आपल्याला. DKA ही डिसीज म्हणजे ही काय कंडिशन असते बघा. जेव्हा शरीरातील ऊर्जेसाठी साखरेऐवजी चरबी जळू लागते, म्हणजे जेव्हा आपल्याला म्हणजे ऊर्जा लागते तेव्हा आपल्या शरीरातली काय होते, साखर जळत असते. तर त्याच्याऐवजी काय होतं, त्या माणसाची चरबी जळू लागते. जे उपोषणाला बसतात का त्यांच्यामध्ये ही कंडिशन दिसते आपल्याला. तेव्हा रक्तातील किटोन्स, कारण ते खातच नाही, मग त्यांना साखर भेटते का नाही, शुगर भेटत नाही, त्यांना इन्सुलिन. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या शरीरातले जे फॅट्स असतात तेच जळू लागतात एनर्जीसाठी. जे उपोषणाला बसलेले त्याच्यामध्ये रक्तामध्ये किटोन्स नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ही आपत्कालीन वैद्यकीय स्थिती आहे. ही काय एक आपत्कालीन स्थिती आहे. मग त्यामुळे काय होतं, एखादा उपोषणाला बसल्यानंतर त्याची तब्येत बारीक होते, वजन कमी होतं, वेट लॉस होतो. तर काय होतो, तर याच्यामुळे होतो. समजलं तुम्हाला? आय होप की तुमची कन्सेप्ट एकदम व्यवस्थित क्लिअर झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवायचा आहे. आणि जसं पण वाटेल तुम्हाला, चांगला वाईट व्हिडिओ कसा पण वाटला तर तुम्हाला कमेंट करायची. आणि यानंतर जर तुम्हाला असंच एखादी डिसीज कंडिशन शिकायची असेल तर कमेंट करा, लगेच नेक्स्ट डे मी तुम्हाला व्हिडिओ टाकून देते. तर धन्यवाद.